नमस्कार ट्रेकर मित्रांनो. तर यशवंती हायकर्स खोपोली आयोजित आजचा आपला ट्रेक आहे सुधागड. त्यासाठी आम्ही खोपोलीवरून प्रायव्हेट बसने आमचा प्रवास सुरू केला. त्यानंतर पाली भिरा रोड मार्गे पाच्छापूरकडे रवाना झालो. पाच्छापूर ठाकूरवाडी येथे पोहोचल्यानंतर सुरुवातीला संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक श्री महेंद्र भंडारी सर यांनी ट्रेकसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि सुधागडाबद्दल ऐतिहासिक माहिती दिली. त्यानंतर आमचा ट्रेक सुरू झाला. या चौकीच्या इथे एक थोडंसं मैदान आहे. त्या ठिकाणी आम्ही विश्रांतीसाठी थांबलेलो आहेत. हे आमचे ट्रेक लीडर निखिल गुरव, प्रणित गावण आणि अजय फाळे. थोड्याशा विश्रांतीनंतर साधारण 10 मिनिटे पुढे पावले टाकत आल्यानंतर आम्ही पहिल्या लोखंडी शिडीपर्यंत येऊन पोहोचलो. शिडी चढल्यानंतर लगेचच दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्या लागल्या. त्या पायऱ्या चढून पुढील चढाई सुरू केली. साधारण 5 मिनिटे पुढे आल्यानंतर आम्ही दुसऱ्या लोखंडी शिडीपर्यंत येऊन पोहोचलो. गडाकडे जाणारी वाट सुकर व्हावी यासाठी या लोखंडी शिड्या उभारण्यात आलेल्या आहेत. निसर्गाचं सौंदर्य, वरती दिसणारा कडा, डोंगर, दऱ्या याचा आनंद घेत शेवटी गडाच्या पायऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो. पायऱ्या चढत असताना गड अगदी जवळ आलाय असंच वाटलं. पायऱ्या चढत असताना डाव्या बाजूला उंच असा कडा तर उजव्या बाजूला कातळामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेला बुरुज आपल्याला दिसतो. पायऱ्या चढून वर आल्यानंतर उजव्या बाजूला चिलखती बुरुजाच्या आतमध्ये जाणारी ही वाट दिसते. संरक्षणाच्या दृष्टीने या प्रकारची ही चिलखती बुरुजाची रचना केलेली असावी असं समजते.
बुरुज पाहून वरती आल्यावर समोरच पूर्वेकडील चिलखती बुरुजाकडे जाणारी वाट दिसते. लगेच आम्ही त्या बुरुजाकडे प्रस्थान केले. बुरुज पाहून आम्ही गडपठारावर जाणारी वाट धरली. गडद धुकं, अचानक आलेला पाऊस, निसरडी वाट, वाहणारे पाणी, वाढलेलं गवत असा निसर्गाचा मनमुराद आनंद घेत शेवटी गडाच्या पठारावर येऊन पोहोचलो. गडपठाराची भव्यता पाहून महाराजांनी या गडाचा राजधानी म्हणून का विचार केला असावा याचा अंदाज नक्कीच बांधता येतो. थोडे पुढे चालत आल्यानंतर तलावाच्या बाजूला असलेल्या महादेवाच्या सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांची भेट झाली होती. सुधागड म्हणजे भोर संस्थानांचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या गडाला झाला आणि या गडाचे नाव सुधागड ठेवण्यात आले. या गडाचा घेरा तसा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. गडावर पंत सचिवांचा हा वाडा आहे. यात 50 जणांची राहण्याची सोय होते. सचिवांच्या वाड्यापासून पुढे पायऱ्यांची वाट जाते आणि ती सरळ आपल्याला भुराई देवीच्या मंदिरात आणून सोडते. जरी वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. भुराई देवीचं दर्शन घेतल्यावर मंदिरासमोर असलेला दीपस्तंभ आणि बाजूला असलेल्या वीरगळी तसेच आजूबाजूला असलेल्या अनेक समाध्या आपल्याला पाहायला मिळतात.
शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवछत्रपती संभाजी महाराज की जय! हर हर महादेव! जय भवानी जय शिवाजी! गडाचा पसारा इतका मोठा आहे की एका दिवसात गड पाहणे अशक्य, आणि म्हणूनच वेळेअभावी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.